गणपती बाप्पाला 10 दिवस विराजमान करून 11व्या दिवशी विसर्जन का केले जाते याचे धार्मिक ग्रंथानुसार एक पौराणिक कथा आहे। महर्षी व्यासजींकडे महाभारत लिहिण्याचं कार्य सोपवलेले होते। तेव्हा व्यासजींनी गणपती बाप्पांची प्रार्थना केली आणि म्हणाले, हे भगवंता, मी महाभारत सांगेन आणि तुमच्या हाताने तुम्ही लिहावं अशी माझी विनंती आहे। गणपती बाप्पांनीही होकार दिली, पण एक आट घातली। म्हणाले, व्यासजी, मी महाभारत लिहिणार, परंतु एकदा लिहिण्यास सुरुवात केल्यानंतर थांबणार नाही। व्यासजींनाही खूप आनंद वाटला। तेव्हा व्यासजी महाभारत सांगण्यास सुरुवात केले आणि गणपती बाप्पा लिहू लागले। पाहता पाहता 10 दिवस झाले आणि व्यासजींचं बोलणं पूर्ण झालं। तेव्हा व्यासजी डोळे उघडून समोर गणपती बाप्पांना पाहिले। तेव्हा गणपती बाप्पाच्या शरीरावरती धूळ, माती आणि शरीराचं तापमानही खूप वाढलेलं होतं। तेव्हा व्यासजी गणपती बाप्पांना विनंती केली, हे बाप्पा, तुमच्या शरीरावरती धूळ, माती आणि शरीराचं तापमानही वाढलेलं आहे, म्हणून तुम्ही एकदा नदीमध्ये जाऊन स्नान करावं। तो दिवस होता अनंत चतुर्थीचा, म्हणून तेव्हापासून चालत आली ही परंपरा आहे।